तर आता कोकणातून मेवा यायला सुरुवात झाली आहे बरं का. चला तर मग काजू टाकून झणझणीत चिकन बनवूया. तर त्यासाठी कुकरमध्ये 2 चमचे तेल गरम करायचं आहे. तेल छान तापलं की त्याच्यामध्ये 2 तेजपत्ता टाकायचा आहे. 2-3 बारीक चिरून कांदे घ्यायचे आहेत, ते छान परतून घ्यायचे. अगदीच साधी आणि सोपी रेसिपी आहे. अगदी 15-20 मिनटातही होऊन जाते. तर आपण आता यात टाकलेलं आहे आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट. छान परतून घ्यायची आहे. मग 2 चिरलेले टोमॅटो ॲड करायचे आहेत. टोमॅटोला अगदी तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं. मग त्यामध्ये हळद, मालवणी मसाला, काश्मीरी मसाला, चिकन मसाला आपल्याला जितकं तिखट हवं आहे तितकं ॲड करायचं आणि छान परतून घ्यायचं आहे. मी 1 तासापूर्वीच चिकनला हळद, मीठ, मसाला, आलं लसूणची पेस्ट आणि थोडंसं तेल टाकून मॅरिनेट करून घेतलेलं. तर ते याच्यात ॲड करून आपला कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून छान मिक्स करून पाणी टाकलेलं आहे. चिकनची पूर्वतयारी करतानाच काजू उकडून घेतलेले, त्यामुळे आपण ते कुकरमध्ये टाकणार नाही आहोत. ते आपण सगळ्यात शेवटी टाकणार आहोत. तर आता मी चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून छान मिक्स करून कुकरचं झाकण बंद करून 3 शिट्या होऊ द्यायच्या आहेत आणि 10-15 मिनटानंतर कुकरचं झाकण पुन्हा उघडून त्यामध्ये काजूची गर घालून पुन्हा 5 मिनटासाठी कुकर बंद करून ठेवायचा आहे. जेणेकरून काजू पूर्ण स्मॅश होणार नाहीत आणि चिकन व्यवस्थित शिजेल. तर अशा पद्धतीने तयार आहे आपला चिकनचा रस्सा. तर मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली ही रेसिपी? आवडली असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा. तुम्ही पाहू शकता चिकनला किती छान तर्री आली आहे. गरमागरम चिकन काजू रस्सा तयार आहे आणि आपण ते भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा सर्व करू शकतो. चला तर मग मित्रमैत्रिणींनो, भेटूया आता दुसऱ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय आणि काळजी घ्या.